परिवहन मंत्री राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांना देणार का टेस्ला कार? काही दिवसांपूर्वी सर्व प्रसार माध्यमांमध्ये राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आपल्या नातवाला टेस्ला कार शाळेत जाण्यासाठी घेऊन देत होते। एकीकडे परिवहन मंत्री स्वतःच्या नातवाचे लाड पुरवताना दिसून येत असताना चोपडा तालुक्यातील उनपदेव या आदिवासी गावातील 5वीच्या लहान विद्यार्थ्याला बस भाड्यासाठी 5 रुपये कमी आहेत म्हणून उतरवून दिले जाते व अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली जाते। काही दिवसांपूर्वी लातूरमध्ये एका विद्यार्थिनीने बस पाससाठी वडिलांकडे पैसे नाहीत त्यामुळे कॉलेजला जाता येत नाही म्हणून आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे। बहुजनांना शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय? आमदार खासदार फोडण्यात व्यस्त असणाऱ्या राज्यकर्त्यांना आता सवाल विचारायची वेळ आली। सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? म्हणूनच चोपडा तालुक्यातील उनपदेव या गावी जाऊन बादल बारे या विद्यार्थ्याच्या सहीने छात्र भारती विद्यार्थी संघटनेने राज्य सरकारकडे विद्यार्थ्यांना सरसकट मोफत बस पास मिळावे यासाठी 1 लाख विद्यार्थ्यांच्या सहीने परिवहन मंत्र्यांना निवेदन देण्याचे ठरवले आहे। बघूया सविस्तर वृत्तांत महासंगम न्यूज सोबत खुलासा सत्य असत्याचा। आता मी उनपदेव या गावी आलो आहोत। उनपदेव हे चोपडा तालुक्यातील एक गाव आहे। 15 दिवसापूर्वी एका मुलाला बस पास नाही म्हणून उतरून दिलं होतं। त्याच मुलाला आम्ही भेटण्यासाठी छात्र भारतीची टीम आलेली आहे। या बसचे जे मंत्री आहेत परिवहन मंत्री ते प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या नातवाला शाळेत जाण्यासाठी टेस्ला कार खरेदी करून दिलेली आहे आणि हा जो बादल आहे ज्याला 5 रुपये नव्हते म्हणून उतरून दिलं त्या बादलची अशी मागणी किंवा आमची अशी मागणी की महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांना बस पास मोफत दिले पाहिजे। आम्ही मंत्री महोदयांना हेच निवेदन करत आहोत की आमच्या मुलांना टेस्ला कार नको पण आमच्या मुलांना किमान बस पास मोफत द्या म्हणजे आमच्या मुलांना अपमान करून त्यांच्या रस्त्यावरती भर पावसामध्ये उतरून देणार नाही, त्यांना एवढ्या लहान वयामध्ये पायी यावं लागणार नाही। आमची विनंती आहे की कितीतरी मुलं बस पास नाही म्हणून आत्महत्या करतात। लातूरमध्ये मागच्या वेळेस घटना झाली होती। बादल सारख्या 5वीला शिकणाऱ्या मुलाला अशा पद्धतीने उतरून दिलं हे अत्यंत वाईट आहे। आम्ही 1 लाख सह्या घेऊन महाराष्ट्रातल्या मुलांच्या सह्या घेऊन मंत्री महोदयांना भेटणार आहोत। आज आम्ही त्या मोहिमेची सुरुवात इथे चोपडा तालुक्यातील उनपदेव या गावातून केलेली आहे। बादलची पहिली सही घेतली आहे आणि आमच्या सगळ्यांची मागणी आहे की 1 लाख सह्या घेऊन सर्व विद्यार्थ्यांना मोफत बस पास करावे अशी मागणी आम्ही मंत्री महोदयांकडे करत आहोत। अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। महासंगम न्यूज खुलासा सत्य असत्याचा।